हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली मिसेस पोजोलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बघतोय कॅरमलाइट साबुदाण्याची खीर। ही माझी रेसिपी आहे, पर्सनली मी इन्व्हेंट केलेली आणि ही खीर इतकी टेस्टी लागते, इतकी भन्नाट लागते ना। या खिरीपुढे ना सगळ्या प्रकारच्या खिरी फेल आहेत, एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही खीर जास्त क्रीमी आणि अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण एक यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत। तर तो काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बिना स्किप करता बघा। तर आता सगळ्यात आधी मी कढईमध्ये घेतलेली आहे अर्धी वाटी साखर। आता लो फ्लेमवर ही साखर छान वितळवून घ्यायची आहे, म्हणजेच कॅरमल करून घ्यायची आहे। बघू शकता 1 मिनिटभरातच आपली साखर वितळायला चालू झाली आहे। थोडंसं पावसाचं सीझन आहे त्यामुळे साखर थोडीशी नम होती। आता बघू शकता इथे लवकर अजिबात म्हणजे अजिबात एक थेंब सुद्धा पाणी घालायचं नाही साखर। आणि अशा पद्धतीने पूर्ण वितळवून घ्यायचं। आणि ना विश्वास ठेवा, खूप छान खीर लागते। मला साबुदाणा अजिबात आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला पचत पण नाही आणि मी पहिल्यापासूनच म्हणजे साबुदाणा खात नाही, पण ही खीर जेव्हापासून मी बनवली ना एकदा तेव्हापासून याची मी फॅन झाली। म्हणून म्हटलं आज आषाढी स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासोबत मग ही रेसिपी मी शेअर करते। आता वितळली साखर, पावसामुळे ना असं साखरेला आधीच पाणी सुटलेलं त्यामुळे थोडंसं फास्ट झाले। तर ह्याला ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पर्यंत ना आपल्याला साखरेला वितळून घ्यायचं आणि बघू शकता कलर खूप छान आला आहे। आता यामध्ये घालायचं आहे साबुदाणा। 1 वाटी साबुदाणा घेतला मी आणि या कॅरमलमध्ये ना साबुदाणा, आता तुम्ही म्हणाली असली कसली पद्धत आहे खिरीची, पण ना एकदा ट्राय नक्की करा। याला काय भाजाय भिजायचं नाही आपल्याला, बघू शकता का। आता यामध्ये घालायचं आहे दूध, अंदाजे तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट करायची त्या हिशोबाने दूध घालायचं, मी अंदाजेच घालते। आणि आता हे एकसारखं, आता ह्याला आपल्याला खूप मोठा टास्क आहे, तो म्हणजे ना ह्याला मिक्स करून घेणं। आता हे तुम्हाला जर जास्त टेन्शन किंवा असं जास्त टाईम टेकिंग वाटत असलं तर काय करायचं, अगोदर कॅरमलमध्ये दूध घालायचं, दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग साबुदाणा टाकायचं, जसं आपण नॉर्मल खीर करतो ना तशा पद्धतीने। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो आहे, अजिबात गॅसच्या फ्लेमला हातच लावायचं नाही बटनला। तर हो ग, कलर बघू शकता किती सुंदर आलाय, हो ग बाई। तर बघू शकता आता याला उकळी यायला लागली हळूहळू। जोपर्यंत याची साखर जी कॅरमलाइज करून घेतलेली ना आपण, ती पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं। आता बघू शकताय एकदम मोकळा मोकळा साबुदाणा झाला आहे। आणि आता याला थोडासा गॅस का मोठा करते पटकन उकळी येण्यासाठी। बघू शकता छान उकळी येते याला, हे बघा छान उकळी आली याला। आता परत एकदा हलवून घेते मी आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट। काय जास्त महाग वगैरे बाहेर मिळणारा नाही, अगदी घरच्या घरी मिळणारा आहे, तो म्हणजे दुधावरची साय। कुठली क्रीम नाही, कुठला फ्लेवर नाही, कुठलं काहीसुद्धा गरज नाही याला। आणि आता छान या साईला ना यामध्ये मिक्स करून घ्यायचं छानपैकी। आता गॅसची फ्लेम परत मी लो करते, अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायची मलाई। आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आधीच वाटीमध्ये जेव्हा काढताना मलाई त्यावेळेस फेटून घेऊ शकता, पण त्याची काही गरज नाही। यामध्ये होऊन जाईल मिक्स आणि थोडे थोडे चंक्स राहिले तर अजून छान लागते, त्यामुळे मग मी फेटून नाही घेतली, अशीच टाकते। खीर छान उकळते तोपर्यंत आता आपण टाकूया फ्लेवरसाठी वेलदोडा चेचून घेते मी आणि थोडेसे काजू। आता 5 मिनटं झालेत, उकळते खीर आपली छानपैकी मस्त अशी, वास एवढा भारी येतोय ना। आणि मधनं हलवत राहायचं आणि कडेला लागलेली जी क्रीम मलाई असते ना ती काढायची। आता यामध्ये मी 2 इलायची घेतलेले आहेत आणि 4 काजू घेतले होते
आणि त्याचे असे एका काजूचे 4 भाग केले, मधनं स्लीट केलं आणि परत त्याचे एक असं. आता तुम्हाला हवं असेल तर पावडर करा, क्रश करा, कसं पाहिजे तसं घालू शकता, अख्खे घाला. आणि ह्याला जर तुपामध्ये जर तुम्ही भाजून घेतलं ना, अजून टेस्टी होणार. काजू किंवा ड्रायफ्रूट्स जे पण तुम्ही घालणार आहे, तर तुमच्या आवडीनुसार काजू, बदाम, पिस्ता काहीही घालू शकता, किशमिश घालू शकता. तर मनुके माझ्याकडचे संपलेत म्हणून मी नाही घालत. झाले आता यामध्ये लास्टला घालते अर्धा चमचा तूप. साजूक तूप घरी बनवलेलं आहे हे मी. नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा ड्रायफ्रूट्स तळून तुपामध्ये घातलं तरी चालेल, तुमची इच्छा. आता यामध्ये तुम्ही जसं तुम्हाला पाहिजे तसं चेंजेस करू शकता. आता मी गॅस मोठा करते आणि फक्त एकदा ना हे तूप आपल्याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. चला आता खीर तयार आहे, गॅस बंद करते. आता गॅस बंद करून आम्ही 2 मिनटं अशीच झाकून ठेवलेली थोडंसं घट्ट होण्यासाठी. आणि आता मी गरमागरम ही खीर सर्व करते. चला, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आषाढी एकादशीचे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.